माझं अस्तित्व हे छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे। आणि त्यामुळेच की ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता दिली, त्या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होणं, ज्या शिवसेनेनं जातपात धर्म न बघता भीमराज की बेटीला संसदेमध्ये पाठवलं, त्या शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ज्वलंत हिंदुत्व आणि लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत कणखरपणाने उभे राहणारे आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाप्रती मानवंदना देणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजते। त्यामुळेच मी त्यांच्या नावाचा नामोल्लेख केला। परंतु मला वाटतं की राज्यसभेच्या नियमाप्रमाणे ते बसत नव्हतं, त्यामुळे दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली। पण ठीक आहे, मला वाटतं की माझ्या भावना आणि माझी कृतज्ञता महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल। खरं तर हा खूप भावनिक करणारा किस्सा आहे। आई वडील माझ्या सोबत आहेत। काल ते पहिल्यांदा विमानामध्ये बसले आणि मुंबईला पण ते पहिल्यांदा आले होते जेव्हा मी प्रमाणपत्र घ्यायला गेले होते। आणि माझी आई एकनाथ शिंदे साहेबांना म्हणाली की साहेब, आम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली तुमच्यामुळं। तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या आईला शब्द दिला होता की तुम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली आहे, शपथविधीला, लेकीच्या शपथविधीला दिल्ली सुद्धा बघा। आणि साहेबांनी माझ्या आई वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी विमान प्रवासाची सोय केली। पहिल्यांदा आई वडील विमानात बसले आणि आज ते सोबत आहेत। ही शिवसेना आहे, हा एकनाथ शिंदे साहेबांचं हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे। आतापर्यंत आम्हाला वाटत होतं की राजकारण हे थोरा मोठ्यांचं काम आहे, राजकारणात बाप मोठा असावा लागतो, आडनाव मोठं असावं लागतं, घराणं, संपत्ती मोठी असावी लागते। पण संघर्ष मोठा असला आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा नेता जर पाठीशी असला तर गोरगरिबाची लेक संसदेपर्यंत पोहोचू शकते, संघर्षापासून संसदेपर्यंत पोहोचू शकते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचू शकते। हे फक्त एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब